सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश। सर्वात सामर्थ्यवान, शक्तिशाली, लवकर पावणारे, काळाचे काळ भैरवनाथ, भैरव तंत्र। आज त्याच्याबद्दल मी सांगणार आहे, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे। हा अध्यात्म मार्ग असल्यामुळे त्याच्यामुळे काही दैवी शक्ती इतक्या सामर्थ्यवान असतात, तर त्या दैवी शक्ती आपल्याला लगेच फरक जाणून देतात। ते म्हणजे भैरवनाथ। अष्टभैरव मानले गेलेले आहेत आणि सर्वात सामर्थ्यवान मानले गेलेले रुद्र स्वरूप आहेत। जास्त फोडून सांगणार नाही, पण तुमच्यापुरतं तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही बंदोबस्त कसा कराल याबाबत मी सांगणार आहे। त्याच्यामुळं सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे। कसं आहे, अनेक लोक बाहेर फिरायला जातात, अनेक लोक कुठे ना कुठे जात राहतात, काळोखात इकडे तिकडे कुठं ना कुठं माणूस जात असतो। तर कधी कधी आपल्या पायाला लागून पण भूतपिशाच्या घरामध्ये येत असतात। तर घरामध्ये आल्यावरती कुठेतरी घरामध्ये वातावरण अचानकच बकास होतं, घरामध्ये किरकिर चालू राहते, त्रास होतो, मानसिक समाधान मिळत नाही, अस्वस्थ वाटायला लागतं आणि कधी झोपलं तर असं छातीवर दडपण पण वाटायला लागतं। मग ते दडपण म्हणजे काय? आपण अनेक ठिकाणी भ्रमण करतो, काही ठिकाणी काय ऑफिसमध्ये पण जातात, काही कंपन्यांमध्ये जातात, त्या ठिकाणी पण अतृप्त्या आत्म्या असतात। काही ठिकाणी कोणाचे असे पण मृत्यू झालेले आहेत, ते आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहेत। मग इच्छा अपुरी राहिल्यामुळे अशा काही घटना घडतात। त्याच्यामुळं जो व्यक्ती घरामध्ये येईल, पहिलं त्यांनी काय करायचं माहिती आहे का? आपला उंबरठा असतो ना, आपण ज्यावेळेस प्रवेश करतो उंबरठा, पहिले स्वच्छ हातपाय धुवावे। कधी पण लक्षात ठेवा, घरात तुम्ही प्रवेश करता तर आता ठीक आहे, दरवाजा बाहेर कोण पाणी ठेवणार नाही, तर असो काय हरकत नाही, स्वच्छ हातपाय धुवावे। हातपाय तोंड सगळं व्यवस्थित धुवून मस्त आहे की देवाला दिवाबत्ती अगरबत्ती दाखवून 10-15 मिनटं श्री स्वामी समर्थ नामस्मरण करून 2 लिंब घ्यायचे। त्या लिंबावरती 99 मंत्र बघा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असं पण म्हटलं गेलेलं आहे। आणि त्या मंत्राचा असा पण उच्चार होतो, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा पण उच्चार होतो। पण सर्वात सोपं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हाच मंत्र तुम्ही बोलायचा आहे। तो मंत्र लाल शाईने लिहायचा आहे लिंबावरती बारीक अक्षरामध्ये, मागे पुढे अक्षरं झाले तरी चालतील। थोडासा मोठा साईजचा लिंबू घ्यायचा आहे, 2 लिंब घ्यायची आहेत, कारण की त्या लिंबावरती लाल शाईने ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा मंत्र 108 वेळा एका लिंबावर लिहायचा आहे तुम्हाला। येते लक्षामध्ये? आणि वरची बाजू आणि खालची बाजू असते, त्या दोन्ही बाजूंना भैरवनाथाची 8 नावं लिहायची आहेत। खाली भैरवनाथाची 8 नावं लिहायची आहेत। ओम भैरवनाथाय नमः असं लिहिलं तरी चालेल, खाली ओम भैरवनाथाय नमः एवढं लिहिलं। आता भैरवनाथाचे 8 प्रकारचे 8 नाव आहेत, पण फक्त ओम भैरवनाथाय नमः एवढंच लिहा वरती आणि खाली। त्या पद्धतीने असं लिंबावरती तुम्ही करायचं आहे। तसं दुसऱ्या लिंबावरती पण तुम्ही त्याच प्रकारे 108 नावं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे अशा पद्धतीने लिहायची आहेत आणि त्याच पद्धतीने ते करायचे आहे तुम्हाला। आणि ती लिंब उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला 2 ठेवायचे आहेत, एक उजव्या बाजूला, एक डाव्या बाजूला। मग तुम्ही बाहेर उभे राहा किंवा आतमध्ये उभे राहा तरी चालून जाईल, काय टेन्शन घेऊ नका। तर अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे। आणि त्याच्यावरती भीमसेन कापूर घ्यायचा आहे। काय घ्यायचं आहे? त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे, एक भीमसेन कापूर घ्यायचा आहे। आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही 2 लिंब ठेवाल तर लिंबाखाली जी नागणीची पानं असतात ना, आपण पान खातो बघा, देठा सगड पाहिजे। असं या बाजूला एक पान ठेवायचं, त्या बाजूला एक पान ठेवायचं।
आणि त्याच्यावर लिंब ठेवायचे आणि त्याच्यावर कापूर जाळायचा. कापूर जाळायच्या वेळेस तुम्ही तर ते लिहिलेलंच आहे, मंत्र उच्चार केलेला आहे तुम्ही, तरी ज्यावेळेस दोन्ही बाजूला हे केलं तर दोन्ही हात दोन असे त्या कापराला लावायचे तुम्ही आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा मंत्र उच्चार करायचा आहे आणि अशी प्रार्थना करायची आहे, आमच्या घरातली इडापिडा भूत चेटोक दारिद्र्य अखंडित नष्ट हो, घरात सुख शांती लक्ष्मी आणि समृद्धीचं वास्तव्य निर्माण हो, अशी त्या देवीला प्रार्थना करायची आहे. आलं लक्षामध्ये? जी काय आमच्या घरामध्ये घाण असेल तुम्ही फक्त प्रार्थना करा, ते अखंडित ह्या लिंबाद्वारे नष्ट हो, निघून जाओ आणि आमच्या घरामध्ये सुख शांती लक्ष्मी याचं वास्तव निर्माण हो, आमच्या घरामध्ये शांतता राहो, सदैव हास्य घरामध्ये राहावं, सदैव गोकुळ घरात नांदावं अशी प्रार्थना करून असा हात करून दरवाजाच्या आतमध्ये उभं राहायचं आहे आणि असा हात करून जे काय कापूर पेटतोय त्याला बाहेरच्या साईडला अशी थोडीशी हवा द्यायची, विजून नाही द्यायचं, अशी प्रार्थना करायची. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं बोलून ती सगळी घरातली घाण बाहेर काढायची आणि ते झाल्यावरती असं 11 वेळा करायचे आणि परत 11 वेळा असं करायचं, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय, आमच्या घरामध्ये सात्विक शक्ती आणि लक्ष्मी घरात येवी, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय, अशा पद्धतीने ते करायचं आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे वाईट शक्ती बाहेर जाऊ आणि चांगली शक्ती म्हणजे लक्ष्मी महालक्ष्मीचा वास घरात निर्माण हो, घरामध्ये इडापिडा किटकिट दूर हो, ही प्रार्थना करावी. बघा घरात सुख शांती 100% राहते. असं 108 दिवस करायचं. किती करायचं? काही अवघड नाही आहे, सोपं आहे. आळस करू नका, फक्त करा. केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही, पण करा तुम्ही. त्या पद्धतीने तो उपचार करायचा आहे. 108 दिवस करा तुम्ही. बघा घरामध्ये वादविवाद कमी होतील, तुमची मुलं जी ऐकत नाहीत तुमचं ते मुलं ऐकायला लागतील, घरात सुख शांती राहील. अशा पद्धतीने वादविवाद कमी होतील, मानसिक त्रास कमी होईल, अस्वस्थ वाटणार नाही घरामध्ये ऊर्जा म्हणजे सात्विक ऊर्जा तुम्हाला वाटेल. म्हणजे कोणतरी सात्विक ऊर्जा आपल्या घरामध्ये आहे म्हणजे आदिशक्तीचा वास, म्हणजे आई जगदंबे महालक्ष्मी म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. कारण की लिंबू हे आदिशक्तीचं फळ मानलं गेलेलं आहे. त्या लिंबाद्वारे आईला नैवेद्य पण दाखवलं जातो, लिंबाची माळ पण गळ्यात घातली जाते, त्याला तामसी शक्ती असं म्हटलं गेलेलं आहे. लिंबामध्ये खूप ऊर्जा असते. आता काही जास्त फोडून सांगणार नाही, पण तेवढं करा तुम्ही. बघा घरात सुख शांती राहते का नाही राहते बघा तुमच्या घरामध्ये, म्हणजे किटकिट राहणार नाही. आता मी माझ्या दरबारात मी सात्विक लोकांना सांगत राहतो, पण लोकांना तर महाराज याच्यावर उपाय सांगा काहीतरी, म्हणजे शॉर्टकट उपाय लोकांना पाहिजे. मग तो शॉर्टकट उपाय असा आहे, हे काय आघोरी प्रकार नाही, काय नाही, हे सात्विकच आहे. त्या पद्धतीने मी तुम्हाला एक उपाय असा सांगितलेला आहे. तो उपाय तुम्हाला करायचा आहे, पण केल्याशिवाय त्याची अनुभूती तुम्हाला येणार नाही. पण करा. 108 दिवस करा. तुम्हाला महाराज 4-5 दिवस दिले काहीच होत नाही, तसं नाही. करा, 108 दिवस करा. बघा तुम्हाला 2-4 दिवसातच खूप फरक जाणवायला लागेल. जी निगेटिव्ह शक्ती आहे ना ती पण घरातली निघून जाते. आपल्या पायाने येते. आपण कुठल्या मांत्रिकाकडे जातो, काय ना काहीतरी वस्तू बिस्तू घेतो, घरात टाकतो, घरात सुख शांती राहण्यासाठी, त्याच्याने पण घरात वातावरण बकास होतं. काय स्मशानी शक्ती पण घरात आपण टाकली जाते. कारण माणूस पिडलेला असतो, त्याला कुठून ना कुठून फरक जाणवायला, म्हणजे कुठून ना कुठून फरक त्याला पाहिजे. मग तो फरक कसा जाणवेल आम्हाला, तर आम्ही अनेक ठिकाणी फिरतो, आघोरी प्रकार काय गोष्टी करतो. मग ते घरामध्ये अशांतता, वास्तू खराब होते. मग ती वास्तू चांगली राहण्यासाठी हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. आलं लक्षामध्ये? करा, केल्याशिवाय अनुभव येणार नाही. आलं लक्षामध्ये? मग तुमची मुलं बाळं सगळी छान सुंदर राहतील, घरामध्ये हास्य, चेहऱ्यावर सगळ्यांच्या घरावर हास्य राहील. आणि रोज सकाळी संध्याकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाम घ्या. श्री स्वामी मोठ्याने घ्या, सगळ्यांनी सामूहिक घ्या. बघा घरामध्ये चैतन्य कसं निर्माण राहतं. करून तर बघा, 3 महिने तर करा हे. आणि अजून एक लिंबाचा प्रकार आहे बघा, ज्यावेळेस अशाच प्रकारे करायचं आहे तुम्हाला. संध्याकाळची वेळ असते, ज्यावेळेस लक्ष्मी यायचा टायमिंग असतो, सगळ्यांना माहिती आहे. त्या पद्धतीने संध्याकाळच्या वेळेस 2 लिंब घ्यायचे. एक धारी लिंबू पाहिजे. काय पाहिजे त्याला? एक धार अशी असते बघा, मिळतात मार्केटमध्ये, भरपूर मिळतं, असं काही नाही. काही लोक फसवतात. एक धारी लिंबू म्हणजे काय लोक 5-5 हजाराला विकतात, 2-2 हजाराला विकतात. त्यांच्या नादी लावू नका. लिंब चेक करा, जिथं भेटेल. नाही भेटलं तर साधं लिंबू असलं तरी चालेल. आलं लक्षामध्ये? तर अशा प्रकारे ते लिंबू घ्या तुम्ही. आणि मग ते काय करायचं माहिती का, ते लिंबू ज्यावेळेस तुम्ही घ्याल ना ते लिंबू घ्यायचं आणि त्या गोष्टी अशा असतात. लिंबू घ्यायचं, त्याला आडवं कापायचं
आडवं कापल्यावरती त्याच्यात साखर टाकायची, हळदी कुंकू टाकायचं, ह्या काय गोष्टी असतात. हळदी कुंकू टाकायचं आणि दोन्ही द्वाराच्या बाजूला 2 लिंब ठेवायची, ती पण नागणीच्या पानावरच ठेवायची तुम्हाला, हळदी कुंकू साखर टाकून. आणि त्याच्यामध्ये कापूर जाळायचा आहे तुम्हाला. काय जाळायचं आहे? कापूर जाळायचा आहे. आणि तो कापूर जाळून त्याच पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची. उजव्या बाजूला एक ठेवायचं, एक डाव्या बाजूला एक ठेवायचं. आणि त्या पद्धतीने त्या देवीला प्रार्थना अशीच करायची, आमच्या घरातली इडापिडा, असं हात करायचा म्हणजे घरातली पहिली घाण काढून टाकायची. आमच्या घरातली इडा पिडा भूत चेटूक दारिद्र्य अखंडित नष्ट हो, घरात सुख शांती लक्ष्मी समृद्धीचं वास्तव राहू दे, घरामध्ये कुठली इडापिडा येऊ नये अशी प्रार्थना करायची. आणि त्याच पद्धतीने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहू दे, घरामध्ये चांगल्या शक्तीचा वास राहू दे, घरामध्ये धन धान्य सगळे उद्या, अशी प्रार्थना करायची. मग उलटी प्रार्थना करायची. आलं लक्षामध्ये? तर त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. हे 2 प्रयोग तुम्हाला मी सांगितले, ते 2 प्रयोग तुम्हाला करायचे आहेत. आलं लक्षामध्ये? केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही तो, पण त्या पद्धतीने करा तुम्ही. काय सांगितलं? दुसरा प्रयोग काय? लिंबू आडवा कापा. एक धारी भेटला तर तुम्ही नाही भेटला तरी चालेल, साधा असला तरी चालेल. आडवा कापायचा, त्याचे 2 भाग करायचे नाही, त्याच्यात जीव ठेवायचा, त्याला हळदी कुंकू टाकायचं, साखर टाकायची, कापूर ठेवायचा, खाली नागणीची पानं ठेवायची. आणि त्याच पद्धतीने मी सांगितल्या आधी जे सांगितलं मी त्याच पद्धतीने मंत्रोच्चार करायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आलं लक्षामध्ये? त्याच्यावर कुठलं नाव लिहायचं नाही, फक्त हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे लिंबाचा. लिंबू हे तामसी शक्तीचं एक स्वरूप मानलं गेलेलं आहे. आणि त्या आई जगदंबेला लिंबाची माळ पण घातली जाते. त्याच्याने काही वाईट शक्तींचा विनाश पण होतो. काही लोक त्याच्याने वाईट पण करतात, पण ते योग्य नाही, ती कर्माची फळं भोगावी लागतात. पण चांगल्यासाठी, सात्विक विचारांसाठी, लोककल्याण कसं होईल, लोकांना कशी शांतता मिळेल, अशा पद्धतीने अध्यात्म मार्गाचा वापर करायला पाहिजे प्रत्येकाने. हा अध्यात्म मार्गाचा, अध्यात्म शक्ती असते बरं का, पण केल्याशिवाय अनुभव येत नाही. तुम्ही करून बघा. आमचे शब्द कधी खोटे ठरणार नाही. मागे महाराज बसलेत, पण तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलवरती आलो आहे. आम्हाला कसली काय सबस्क्राईब कोणी करा, या बाबा आमचा हा धंदा आहे असं पण नाही. काही लोक बोलतात काय यांचा धंदा आहे. अरे आम्हाला काय भीक नाही लागली बाबांनो. स्वामी महाराजांनी खूप समाधानी ठेवले, आनंदात ठेवलेले आहे. काय आम्हाला फेमस पण व्हायचं नाही आणि मला फेमस पण व्हायचं नाही आहे. जे आहे ते स्वामी चरणाशी आम्ही सुखी आहेत. पण लोककल्याणासाठी यूट्यूबद्वारे अनेक लोकांना ते पोचलं जातं. बाबा असं पोचत नाही तर अशा पद्धतीने, असंही गुरुवारच्या दिवशी खूप गर्दी असते माझ्या दरबारात, पण तरीही यूट्यूब चॅनलद्वारे मी येतो आणि लोककल्याणाचं कार्य करतो. मी कधी कोणाला दीक्षा देत नाही, कोणाला काही करत नाही. आता आपट्याच्या पानासारखे दीक्षा वाटतात, नंतर मग पश्चाताप होतो, काही प्राप्त होत नाही, काही कोणाला काही सांगतात वेड्यासारखे. असं व्हायला नाही. दीक्षा कधीही गुप्त असते आणि त्याची परीक्षा बघूनच त्याला ती दीक्षा दिली जाते. ठीक आहे, आपला तो विषय नाही, आपला तोडग्याचा विषय आहे. पण तरीही मी तुम्हाला सांगतो बाबांनो, या गोष्टी करा. हे तुमच्यासाठीचे खूप सामर्थ्यवान, खूप पॉवरफुल आहे. केल्याशिवायचा अनुभव येणार नाही. आणि घाबरू नका, बिंदास राहा. परत नेक्स्ट टाईम तुम्हाला छान असा तोडगा सांगेल भैरव आणि आदिशक्तीचा. त्याच्याने तुमच्या घरात आणखी ऊर्जा राहील आणि शक्ती राहील. आता हे मी तुम्हाला भैरव तंत्र आणि आदिशक्तीचं जी काय मंत्र उच्चार, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायचे, ओम भैरवनाथाय नमः. भैरवनाथाचं नाव पण घेतलं तर खूप सामर्थ्यवान आहे. आलं लक्षामध्ये? फक्त वर लिहायचं लिंबाच्या आणि खाली लिहायचं. तेवढं काय टाचण्या बिटण्या टोचायची काही गरज नाही. ते आपल्याला आगरी प्रकार नाही करायचा. फक्त मी सांगतो तेवढं करा. आलं? ते केल्याशिवाय दोन्ही बोलतात ना, हे आदिशक्तीचे भैरवनाथ हे रक्षक असतात. आलं लक्षामध्ये? आदिशक्तीच्या चरणाजवळ असतात हे. आलं लक्षामध्ये? आई आहे, जगदंबा आहे ती, तर तिच्या अवतीभोवती भैरवनाथांची शक्ती असते आणि आई हे भैरवनाथांच्या हातातनं काम करून घेत असते. आलं लक्षात? मग काही ठिकाणी कोतवाल म्हणून भैरवनाथ असतात, त्या गावाचे रक्षक असतात. सांगायला गेलं तर भरपूर आहे, पण त्या भैरव हा लवकर प्रसन्न होतो. म्हणून त्या लिंबावरती मी तुम्हाला 2च नाव लिहायला लागली भैरवाची, वरती आणि खाली. बाकी छोट्या अक्षरात ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायचे, अशा पद्धतीने नाम लिहायला सांगितलं. बघा त्या घरामध्ये असं तुम्ही जर रोज 108 दिवस जरी केलं तर घरात सुख शांती मानसिक आत्मिक समाधान सगळं राहील. काही घाबरू नका. स्वामी महाराज तुमच्या मागे आहेत. सर्वांनी परत एकदा बोला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश.